नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। सामाजिक राजकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व आणि जनतेच्या हृदयातील नेते स्वर्गवासी अजितदादा पवार यांची जयंती आज मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली। त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला, युवा अध्यक्ष वीरू वाघमारे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले होते। सकाळी त्यांच्या प्रतिमेत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी मान्यवरांनी अजितदादा यांच्या कार्याचा गौरव केला। सामान्य माणसासाठी झटणारे दिलदार आणि प्रजाभिमुख नेतृत्व अशी गौरवोद्गार यावेळी काढण्यात आली। जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। तसेच काही ठिकाणी भजन, कीर्तन आणि अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमांना स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। सर्वांनीच अजितदादा यांनी दाखवलेल्या सेवेच्या आणि प्रामाणिकपणाच्या मार्गावर चालण्याचा संकल्प कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केलाय। कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिक्षिका आणि LIC एजंट म्हणून काम करणाऱ्या महिलेची मालमत्ता हडपण्याच्या उद्देशाने 2 इस्मांनी तिला अमानुष मारहाण करून नाक व तोंड दाबून हत्या केली होती। मृत्यूचे नाटक करून तिच्या नावावरील मालमत्तेच्या कागदपत्रांवर वारसदार म्हणून खोट्या सह्या घेतल्याचे उघडकीस आले। ठाणे गुन्हे शाखेने या प्रकरणी 2 आरोपींना अटक केले। ठाणे पोलीस आयुक्तालयाने 22/7/2026 रोजी दिलेल्या पत्रकानुसार बेतुपाडा परिसरातील वेणुबाई पावगी शाळेतील शिक्षिका व LIC एजंट संगीता चंदनशिवे या महिलेला दिनांक 14/7/2026 रोजी LICचे कामानिमित्त शहापूरला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेल्या होत्या। त्या परत न आल्याने आणि मोबाईल बंद असल्याने त्याचे भाऊ प्रवीण मारुती चंदनशिवे यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती। या पोलिसांनी समांतर तपास सुरू केल्यानंतर पोलिसांना मेडिकल कॉलेजजवळ सिन्नर फाटा मार्गालगत नाशिक रोडवर महिलेचा मृतदेह आढळून आला। या प्रकरणी वाडीभणे पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण येथे कलम 103/238 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हे शाखा युनिट 3 कल्याणचे अधिकारी तपास करत असताना CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। दिगंबर भागूचे आव्हाड व तुषार मुरलीधर रत्नपारखे अशा अटक आरोपींची नावे आहेत। पोलिसांच्या चौकशीत त्यांनी सांगितले की LIC पॉलिसी घेण्याच्या बहाण्याने त्यांनी संगीता चंदनशिवे यांना आसनगाव येथील भाड्याच्या घरात बोलवले। तेथे त्यांच्या नावावरील मालमत्तेच्या कागदपत्रावर मृत्यूनंतर वारसदार म्हणून स्वतःचे नाव लावून घेतले। त्यानंतर संगीता चंदनशिवे यांना मारहाण करून जबरदस्तीने कागदपत्रांवर सह्या घेऊन नाक तोंड दाबून त्याची हत्या केली। त्यानंतर मृतदेह कारमध्ये टाकून मेडिकल कॉलेज समोरील सिन्नर फाटा मार्गालगत नाशिक रोडवर टाकून दिला होता। यात संतोष रमेश जाधव राहणार शनी मंदिर मागे पेठ रोड नाशिक, विनोद चंद्र उर्फ संतोष पांडे राहणार मोहिने आंबिवली यांचा देखील सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले। या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत। ठाणे महापालिका सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यास बंदी असतानाही मोबाईल आणि कॅमेरा असलेल्या चष्म्याच्या माध्यमातून चित्रीकरण करून त्याचे रील्स समाज माध्यमावर प्रसारित केले जात असल्याचा दावा नगरसेवकांनी काल सर्वसाधारण सभेत केलाय। यानंतर महापौर शर्मिला पिंपळकर यांनी तातडीने आधी थेट प्रेक्षक गॅलरीत मोबाईल, कॅमेरा, चष्मा नेण्यास बंदी घातली। ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज नागरिकांना पाहता यावे यासाठी सभागृहाच्या वरच्या भागात प्रेक्षक गॅलरीची व्यवस्था करण्यात आली। नागरिक या गॅलरीतून सर्वसाधारण सभेतील चर्चा, विकास कामावरील निर्णय, प्रशासनाला विचारले जाणारे प्रश्न तसेच नगरसेवकांची भूमिका प्रत्यक्ष पाहू शकतात। मात्र गेल्या काही काळापासून काही नागरिक मोबाईल तसेच कॅमेरा असलेल्या चष्म्याच्या माध्यमातून सभागृहातील कामकाजाचे चित्रीकरण करत असल्याचा दावा नगरसेवकांनी केलाय। या चित्रीकरणातून तयार केलेले रील्स आणि व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित केले जात असल्याचेही नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत निदर्शनास आणून दिले। काही वेळेस अर्धवट चित्रीकरण दाखवून चुकीची माहिती प्रसारित केली जाते। सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यास परवानगी नसताना अशा प्रकारे चित्रीकरण करून ते समाज माध्यमावर प्रसारित करणे योग्य नसल्याचे मत काही नगरसेवकांनी व्यक्त केले। त्यामुळे अशा प्रकारांना तातडीने आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे।
ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज मोबाईल तसेच कॅमेरा असलेल्या चष्म्याच्या माध्यमातून चित्रीकरण करून त्याचे रील्स समाज माध्यमावर प्रसारित केले जात असल्याचा दावा नगरसेवकांनी केला आहे. त्यावर महापौर शर्मिला पिंपळकर यांनी कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. वाहतूक ऑपरेटर्ससाठी, व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. मी अजित अनंतराव पवार. अजित पवार 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. लाभ आणि बळ, लाडकी बहीण आता नेहमी हसरी राहील. माझा ऍक्सिडेंटमुळे माझी विजन कमी झाली. मी शिवसैनिक आहे, पण मी तुम्हाला मानणार आहे पवार घराण्याला. सुरुवातीला सांगितलं मी कामाचा माणूस आहे, मी फटकळ आहे. कुठली गोष्ट मला नाही आवडली तर मी तिथल्या तिथं त्या गोष्टी बोलून दाखवतो. काम करत आलोय, काम करत राहू, काम करत. लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. आपला नजीब मुल्ला. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. वीज ग्राहकांना आर्थिक भुर्दंड पडत असलेल्या स्मार्ट मीटरच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज ठाण्यात आक्रमक पवित्रा घेतलाय. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी वागळे शेड येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली. सकाळी 11 वाजता वागळे शेड येथील मोर्चाला सुरुवात झाली. स्मार्ट मीटर हटाव, सामान्य जनता बचाव, महावितरणाची मनमानी बंद करा अशा घोषणा देत कार्यकर्ते महावितरणाच्या मुख्य कार्यालयावर धडकले. यावेळी बोलताना अविनाश जाधव म्हणाले की स्मार्ट मीटरच्या नावाखाली महावितरण सामान्य माणसाची लूट करते. मीटर बसवल्यानंतर वीज बिल 2 ते 3 पटीने वाढले. रात्री अपरात्री वीज खंडित करण्याचा अधिकार कंपनीला मिळाला आहे. हे तंत्रज्ञान लोकांसाठी नसून कंपनीच्या फायद्यासाठी आहे. सरकारने तात्काळ GR रद्द करावा. जोपर्यंत स्मार्ट मीटर सक्ती केली जात आहे तोपर्यंत एकही महिनासैनिक ते बसून देणार नाही. गरज पडल्यास आम्ही राज्यभर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिलाय. यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा. जुन्या मीटर प्रमाणित बिल आकारणी करावी. वाढीव बिलाची चौकशी करून नागरिकांना दिलासा द्यावा आदी मागण्या या मोर्चेकऱ्यांनी केल्यात. या मोर्चात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सोसायट्यांमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. ठाण्याच्या जामणीनाका भागात काल रात्री एका लॉजमध्ये विवाहितेची तिच्या प्रियकराकडून गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी नंदकिशोर घाडेकर याला अटक केले.
त्याच्या प्रेयसीचे इतर व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून त्यांनी ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. संध्या म्हस्के असे मृत महिलेचे नाव असून ती भांडूप पूर्व भागात वास्तव्यास आहे. ती पतीपासून वेगळी राहते. मागील काही वर्षापासून तिचे डोंबिवली येथे राहणाऱ्या नंदकिशोर गाडेकर याच्यासोबत विवाह बाह्य संबंध होते. गाडेकर हा देखील विवाहित आहे. काल दुपारी जांभळी नाका येथील लॉजवर ते दोघे आले होते. रात्री गाडेकर हा तिथून निघून गेला, परंतु संध्या तिथेच होती. त्यामुळे लॉजवरील कर्मचाऱ्याने पाहणी केली असता संध्या ही बेशुद्ध आढळून आली. या घटनेची माहिती लॉज व्यवस्थापकांनी ठाणे नगर पोलिसांना दिल्यानंतर पोलीस पथक दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून नौपाडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत चौधरी, पोलीस निरीक्षक द्वारका ढोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश महाजन, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, मनेश कदम, विजय सानप, तपास पथकातील पोलीस शिपाई सतीश मोरे यांच्यासह तपास पथकातील इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. संध्या हिचा या घटनेत मृत्यू झाला होता. दरम्यान गाडेकर हा जांभळी नाका येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याची चौकशी केली असता संध्या हिच्या एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून ही हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी लॉज व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नंदकिशोर गाडेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.